हॅलो स्टुडंट्स, चला तर आज ना मराठी बालभारती इयत्ता 7वी या पुस्तकातला आपल्याला एक धडा पाहायचा आहे। खूपच सुंदर असा धडा आहे। सलाम नमस्ते। चला 12वा धडा आहे सलाम नमस्ते। तर हा आपल्याला पाहायचा आहे। या धड्याचं पूर्ण मी एक्सप्लेनेशन देणार आहे, त्यानंतर याची सगळी क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते सुद्धा मी शेअर करणार आहे। ते व्हिडिओ पूर्ण पहा। नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्या पुस्तकातले सगळे लेसन्स जे आहेत आणि कविता आहेत ते सगळ्या मी एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सो चला स्टार्ट करूया। धडा 12वा सलाम नमस्ते। सुधा मूर्ती 1950 म्हणजे जन्म दिलेला आहे त्यांचा। प्रसिद्ध लेखिका। वाईज अँड अदरवाईज काय आहे? इंग्लिश वर्ड आहे वाईज अँड अदरवाईज। तर सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी। आता जसं आपण पोटली म्हणतो ना, तसं इथे पोतडी असं दिलेलं आहे। ठीक आहे। त्यानंतर आहे आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध। तर ही सगळी पुस्तके त्यांची जी आहेत ती प्रसिद्ध आहेत, फेमस आहेत। प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत म्हणजे हा जो धडा आहे हा पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतला आहे। तर काही वेळेला तुम्हाला विचारलं जातं की हा धडा जो आहे सलाम नमस्ते कोणत्या पुस्तकातून घेतला आहे? तर काय लिहायचं? पुण्यभूमी भारत। त्याला अंडरलाईन करून ठेवा। सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहांचा मराठी अनुवाद लीला सोहोनी यांनी केला आहे। म्हणजे ही ॲक्च्युअल पुस्तकं त्यांची कशी इंग्लिशमध्ये आहेत आणि त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे मराठीमध्ये, त्याचा भाषा अनुवाद केलेला आहे। तर कोणी केलेला आहे? तो लीला सोहोनी यांनी केलेला आहे। तर हे पण इम्पॉर्टंट आहे, याला सुद्धा अंडरलाईन करून ठेवा। अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखांविषयीची जाणीव इत्यादी गुण। शेख मोहम्मद व त्यांची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण। मृत्यूच्या दारात उभी असलेली असं का सांगितलेलं आहे? कारण ती आजारी आहे आणि त्यामुळे ती कधीही तिचा मृत्यू होऊ शकतो, ती मरण पावू शकते, म्हणून सांगितलेलं आहे की मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण जुबेदा, तिचं नाव काय आहे? जुबेदा, यांच्या ठायी दिसून येतात। प्रस्तुत पाठात लेखिकेने त्यांचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केले आहे। म्हणजे अगदी हार्ट टचिंग असं त्यांच्याबद्दल इथे दिलेलं आहे। म्हणजे त्या भाऊ बहिणींबद्दल इथे पूर्ण पाठामध्ये दिलेलं आहे की ते कशा प्रकारे आहेत आणि त्यांनी काय केलं असेल, की लेखिका आपल्याला त्यांच्याबद्दल या पाठात सांगते। चला आपण आता मी थोडंसं मोठं करते, भाग एक साईडचा आहे तर हे तुम्हाला पाहायला बरं पडेल। तर शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं। आता त वरती इथे अनुस्वार आहे ना, म्हणून होत असं नाही म्हणायचं, तर होतं। तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा, म्हणजे तो वह्या विकायचा असं। दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येनं वह्या विकत घेत असे। मोठ्या संख्येनं म्हणजे खूप जास्त अशा वह्या मी घ्यायची। कोण म्हणत आहे? तर लेखिका। आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू आणि त्या वह्या ते काय करायचे? तर झोपडपट्टीतील जे शाळकरी म्हणजे स्कूल गोईंग चिल्ड्रन आहेत त्यांना आम्ही ते वह्या वाटायचो। त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं। दुकानाची जागा भाड्याची होती। म्हणजे आता जो मोहम्मद आहे, शेख मोहम्मद आहे, त्याचं दुकान हे भाड्याचं होतं। शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता, म्हणजे तो कोणताही विचार करताना हेजिटेशन करणारा असा होता। तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा। आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो। म्हणजे आता कॅश पेमेंट नसायचं तर चेकने द्यायचे। मग तो येऊन चेक घेऊन जायचा। एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता। त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो। मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्यानं ती खाल्ली नाही। का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? मधुमेह म्हणजे काय? डायबिटीज। तर डायबिटीज वगैरे आहे का तुला? असं विचारलं। नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं। म्हणजे तो म्हणतोय की आता हे घरी घेऊन जातो असं तो विचार करतोय। घरात लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त। तर त्यांचं म्हणणं असं आहे की लहान मुलं घरी आहेत ना, तर माझ्यापेक्षा त्यांना खाण्याची इच्छा जास्त असते, तर मी त्यांच्यासाठी घेऊन जातो। तुला किती मुलं आहेत? मी विचारलं। ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन
पुरली असती की नाही कोणास ठाऊक. आता म्हणजे काय म्हणत आहे ती की तुला किती मुलं आधी विचारलं, त्यानंतर ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. म्हणजे एवढीशी मिठाई आता आपण देताना कोणालाही हातावरती 1 पीस ठेवतो, 2 पीस ठेवतो, म्हणजे ती पुरेल का नाही असं तिचं म्हणणं होतं. मॅडम, मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच राहत असते. तर त्यांचं म्हणणं आहे की मला एक मुलगी आहे आणि माझी भाची म्हणजे काय, भावाची मुलगी जी आहे ती, किंवा मग भावाची मुलगी पुतणी असते तर बहिणीची मुलगी आहे तिला भाची आपण म्हणतो. बरं का, तुझी भाची तुझ्याकडे असते का असते आता ती विचारते. म्हणजे पहा, आपल्याला काही वेळेला कुतूहलता असते ना, क्युरियोसिटी असते की का असं असेल, का राहत असेल. मग ही आता लेखिकासुद्धा विचारते की बरं का बरं तुझी भाची तुझ्याकडे का असते. तर माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. आता ती विधवा आहे म्हणजे तिचा नवरा वारलेला आहे, म्हणून ती त्याच्याकडेच राहते. मला ते ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं. आता लेखिका म्हणते की मला वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. तो काही खूप कमवत नव्हता, म्हणजे त्याचं इन्कम काही जास्त नव्हतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. आणि लेखिकेला असं वाटलं की अजून त्याच्याबद्दल आपण जाणून घ्यावं, माहिती घ्यावी. जुबेदा काय करते. ती उत्तम शिवणकाम करते. शिवणकाम म्हणजे काय, जे कपडे वगैरे शिवतात ना, ब्लाऊज शिवतात, ड्रेस शिवतात, टेलरचं वर्क त्याला म्हणतो आपण. ठीक आहे, शिवणकाम करते ती आणि माझी बायको अशा दोघी जणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. म्हणजे दोघी जणी मिळून काय करतात, शिवणाचा व्यवसाय, व्यवसाय म्हणजे काय, बिझनेस करतात. अल्लाची मेहरबानी आहे. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. आता ती म्हणतात की आमच्यावरती अल्लाची मेहरबानी आहे आणि छोटंसं घर आहे, ते सुद्धा भाड्याचं आहे, पण आम्ही कशी आहोत, आम्ही समाधानी आहोत. आम्हाला कोणतं असं हे नाही आहे की हे हवं ते हवं. तर आम्ही जे आहे ना त्याच्यामध्ये खूप सॅटिस्फाईड आहोत. समाधानी म्हणजे सॅटिस्फाईड. त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झाला आहे. म्हणजे आजकाल लोक कशी म्हणतात, मला हे हवं आहे, ते हवं आहे, किती काही असलं तरीसुद्धा ते असं सॅटिस्फाईड नसतात. पण आता तो एवढा म्हणजे गरीब आहे, त्याचं छोटंसं दुकान आहे, ते सुद्धा भाड्याचं, घर पण भाड्याचं, बहीण पण त्याच्याकडे राहायला आहे, मुलगी आहे बहिणीची, त्याची मुलगी आहे. एवढं सगळं असतानासुद्धा तो म्हणतोय मी समाधानी आहे. म्हणजे पहा किती दुर्मिळ शब्द आहे हा. दुर्मिळ म्हणजे रेअर. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का. म्हणजे या वेळेला जेव्हा तुम्ही बुक्स घेणार आहात ना माझ्याकडून, त्याचे पैसे तुम्ही मला ॲडव्हान्स देणार का, असं तो विचारतोय. का बरं शेख, काही खास कारण. आता लेखिकाने विचारलं. होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झाला आहे. उद्या तिचं ऑपरेशन आहे. आता त्याची जी बहीण आहे जुबेदा, तिला काय झालेलं आहे, कॅन्सर, आणि तिचं ऑपरेशन आहे. तर त्यासाठी त्याला पैसा लागणार आहे, म्हणून तो ॲडव्हान्समध्ये पैसे विचारतोय. आता कोण कोणास म्हणाले, यासाठी सुद्धा हे वाक्य आपल्याला येऊ शकतं, म्हणून तुम्ही अंडरलाईन करून ठेवायचं. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला. पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं. म्हणजे आता त्याच्याबद्दल विचार करून माझं मन उदास झालं, असं लेखिका म्हणतायत. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार, पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. आता त्याच्याकडे असं नाही की ते पुस्तकांचे पैसे मिळाले, वयांचे पैसे मिळाले आणि तेवढ्यामध्ये त्याचं बहिणीचं ऑपरेशन होणार आहे. कॅन्सरसारख्या आजाराला खूप लाखो पैसे लागतात. मग आता ती लेखिका विचार करते की एवढे तर पैसे कसं काय करणार, आणि त्याने तरीसुद्धा माझ्याकडे पैसे मागितले नाही, म्हणजे एक्स्ट्राची अमाऊंट मागितली नाही. अनुभवानं मला बरंच काही शिकवलं आहे. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगतात. चांगल्या सदन कुटुंबातल्या आईबाबांना
सॉरी आई वडिलांना मी पाहिलंय तर कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात. म्हणजे काहीतरी आपल्याला बेनिफिट मिळणार असेल ना पैशाचं, की लोक किती काय काय खोटं बोलून बोलून पैसे घेतात संस्थेकडून वगैरे असतात ना, संस्था असतात जिथे, तर त्यांच्याकडून फंड घेतात. पण इथे आता ह्याने असं काहीच केलेलं नाही आहे. जे ह्याचे सगळे उदाहरणं इथे लेखिकेने सांगितलेली आहेत की अशा प्रकारची लोकंसुद्धा असतात. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. तरी लेखिकेचं काय म्हणणं असतं की ज्यांना खरंच गरज आहे ना आपण त्यांना मदत करावी. जी लोक उगाच खोटं बोलून काहीतरी वेगळे पुरावे देऊन आपल्याकडून पैसे घेतात त्यांना मदत करू नये असं लेखिकेचं म्हणणं होतं. मी शेखला फोन केला. शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशाची काय व्यवस्था केली आहेस तू? कोणास म्हणालेसाठी तुम्ही घेऊ शकता. मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत. दागिने म्हणजे जे काही ज्वेलरी होत्या सगळं विकलेलं आहे. शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. आता तो असं म्हणतोय की मी कसं बसं करून सोनं वगैरे विकून करून मी आपलं हे मॅनेज करतोय, म्हणजे मी करू शकतो. पण काही लोक जी आहेत ती एवढी गरीब आहेत की त्यांना हे सुद्धा जमणार नाही आहे. मग अशा लोकांना तुम्ही मदत करा आणि तुमच्या मदतीची त्यांना खरंच गरज आहे. त्याचं ते उत्तर ऐकून मन हेलावलं. म्हणजे अगदी मनात असं विचार आला की बघा काही लोक किती उदार असतात. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधी दिली नाही. म्हणजे मी त्याला चान्सच दिला नाही काय बोलायचं. त्याला म्हटलं की चल तू सगळे उद्या जुबेदाचे जेवढे कागदपत्र आहेत जे काही आपले रिपोर्ट्स आहेत काय काय आहे बिलिंग्स आहेत सगळं घेऊन ये माझ्याकडे, आपण पुढे बघूया. आणि ती त्याला काहीच उत्तर म्हणजे बोलायलाच दिला नाही चान्स. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला. तो म्हणजे कोण? शेख. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सकाळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. आणि मग तिने खरं आहे का नाही हे सगळं चेक करावं लागतं ना. जेव्हा कोणत्या फाउंडेशनकडून आपण असे पैसे घेतो त्यावेळेला ना आपल्याला सगळं चेक करावं लागतं की ही लोक जे आपल्याकडून पैसे घेत आहेत ते खरं खरं तसं झालेलं आहे का. मग ते सगळं चेक झाल्यानंतर ते पैसे देतात. तर आता 1000चा चेक म्हणजे चेक त्यांनी लिहून दिला. ते किती पैशाचा? 50,000 रुपयांचा. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. आता त्याला आश्चर्य वाटलं की एवढा मोठा चेक. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. तुम्ही म्हणजे मला आपलं समजून आपली माणसं समजून तुम्ही मदत करत आहात. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच. म्हणजे ती कधी मदत करते ज्या वेळेला तेव्हा लोक समोरून मग चांगलं बोलतात, उदारता दाखवतात. पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत. म्हणजे गरज आहे त्यावेळेला लोक चांगलं म्हणतात की तुम्ही किती मेहरबानी करताय, आम्हाला एवढं देताय करताय, तुमच्यासारखं कोण नाही आहे, म्हणजे असे खूप चांगलं म्हणजे शब्द वापरतात. आणि जेव्हा गरज भागते ना म्हणजे ज्यांचा पैसा मिळाला, ऑपरेशन झालं किंवा काही प्रॉब्लेम असेल ती सुटली की मग लोक ना येऊन काही पुढे सांगत नाहीत. त्यांना असं वाटतं की त्यांचं काम आहे, त्यांनी पैसे दिले तर स्वतःच्या खिशातून कुठे दिलेत. काही लोक असं पण विचार करणारी असतात. पण असं त्या लेखिकेला खूप असे उदाहरण माहीत होते की त्यांना अनुभव आलेले होते. मग असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता. म्हणजे बहिणीचं ऑपरेशन आता व्यवस्थित झालेलं होतं. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही. जे काय पुढे कसं झालेलं आहे काहीच कळलं नव्हतं. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला.
आता रिसेप्शनचं काउंटर जे होतं जिकडे येऊन आपण फर्स्ट व्हिजिट करतो, मग ते कुठे जायचं आहे काय जायचं सगळं सांगतो त्यांना, मग ते पाठवतात आपल्याला पुढे. तर तिथे येऊन कोण उभा होता? शेख. तर त्याच्याबरोबर 4 वर्षाची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधाच सुती फ्रॉक होता, पण झालरी बटणं म्हणजे त्याला लेस लावलेला होता, बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. म्हणजे खूप छान असा साधा फ्रॉक होता पण छान शिवलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोलिटेन बांधली होती, म्हणजे तिला घट्ट अशी वेणी घातलेली होती. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? म्हणजे ती विचारते की तुला यायला, म्हणजे इथे भेटायला यायला वगैरे सांगितलं होतं का? सॉरी मॅडम, 2 आठवड्यांपूर्वी जुबेदा गेली म्हणजे ती वारली आहे, तिची डेथ झालेली आहे. तुम्ही तिला इतकी मदत केली, पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती तिची, पण अल्लानं तिला नेलं. म्हणजे आपल्याला एवढी मदत करणारी कोण आहे ते तिला पण पाहायची इच्छा असणार ना, पण काय करणार आता, मृत्यूच्या पुढे कोणाचं चालत नाही. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. ही तबस्सुम. आता तिच्या मुलीचं नाव काय आहे? तबस्सुम. मी तबस्सुमकडे पाहिलं. हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं, बिचारी बावरली होती. म्हणजे कसं घाबरल्यासारखी होतात ना मुलं, तशी झालेली होती ती. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आता पहा, अनाथ, तिच्याबरोबर तिचा मामा आहे पण आई वडील नाही आहेत ना, म्हणून तिला अनाथ म्हणतात. ज्यांचे पॅरेंट्स नसतात त्यांना म्हणायचं अनाथ. तर अंडरलाईन करून ठेवा हे सुद्धा. आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. म्हणजे देवानं तिचं नशीब काय लिहिलेलं आहे पुढे हे तिला माहीतही नाही आहे. आई पण वारलेली आहे आणि आता बिचारी ती छोटीशी एवढी मुलगी जी आहे ती मामाबरोबर येऊन ती उभी होती. ठीक आहे, किती अगदी 4 वर्षाचीच आहे ती. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलेचे हात उचलून मला सलाम केला. माझ्या तोंडून शब्द फुटेना, म्हणजे काय बोलावं कळत नव्हतं. आता पिक्चरमध्ये तुम्ही पाहता, इथे बघून कळेल तुम्हाला. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसून आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे, जुबेदानं पाठवलंय. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हं. आता जुबेदाने पाठवले. पॅकेट काय असेल त्यात? तर मी तो लिफाफा उघडला. आत 3000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही 50,000 दिले होते, पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000 खर्च झाला. आपण आता त्यातून काही वाचत नाही. हे जेव्हा जुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमला परत करू, निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशिबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नको आपण. म्हणजे जुबेदाचं असं म्हणणं होतं की तिला कळून चुकलेलं की आता ती काही बरी होणार नाहीये. तिचं ऑपरेशन झालं, सगळं केलं, औषध पाणी झालं, पण तरी तिला जो त्रास होता त्याच्यातून तिला कळलेलं की आता आपण वाचणार नाहीये. तर हे 50,000 रुपये जे आणलेले त्याच्यातले 47 म्हणजे 50,000 मधून 47,000 खर्च झालेले आहेत. तर 3,000 जे उरलेले, तिचं म्हणणं आहे की हे तुम्ही जाऊन कोणाला द्या, पुन्हा मॅडमला द्या. म्हणजे 3,000 रुपये कोणतरी गरीब असेल, ज्याला खरंच अजून गरज आहे, त्यांना ते देता येतील, असं तिचं म्हणणं होतं. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावर वाहू लागलं. म्हणजे लेखिकेला कळलंही नाही, पण तिला सुद्धा एवढं दुःख झालं की तिच्या डोळ्यातून अश्रू आले. मी जुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्या विषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले. म्हणजे लोकांबद्दल सुद्धा तिला जुबेदाला एवढं वाटत होतं. ती स्वतः आजारी असताना ती इतरांबद्दल एवढा विचार करत होती. हा विचार करून लेखिकेला सुद्धा खूप वाईट वाटलं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा
तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा. ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. जे विस्मयचकित म्हणजे आपण एकदम असं विचार करू शकतो की कसं एखादा माणूस स्वतः आजारी असताना सुद्धा दुसऱ्यांबद्दल एवढा विचार करेल. आणि रुग्ण म्हणजे काय, दुसरे जे पेशंट्स आहेत त्यांच्याबद्दल. त्यानंतर आपण स्वतः संकटांशी झुंज देत असताना दुसऱ्यांचा विचार करणारी माणसं या जगात विरळच, म्हणजे खूप कमी. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचा संबंध नसतो. आणि ज्या वेळेला माणूस माणुसकीसाठी जगतो ना, त्यावेळेला जातपात वगैरे काहीच नसतं. त्यावेळेला आपण फक्त एक माणसाला माणसासारखा विचार करून बघत असतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. करुणा म्हणजे काय आहे, दया, दुसऱ्यांबद्दलची दया, प्रेम. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे. तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. इतरांविषयी करुणेची भावना बाळगणाऱ्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे. म्हणजे जसं तबस्सुम आता ती जुबेदा आहेत तबस्सुमची आई ना, तर जुबेदाने जसं दुसऱ्यांबद्दल विचार केला तसं तबस्सुमसुद्धा शिकू दे आणि तिला चांगलं शिक्षण घेऊ दे आणि लोकांबद्दल चांगले विचार तिच्या मनातही येऊ देत, असं इथे लेखिका म्हणत आहेत. आणि सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे. या जुबेदासारख्या इथून आपलं झालेलं ना, मिळू दे. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे? कारण सोन्याच्या आणि हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत. म्हणजे आपल्या भारत देशाच्या ज्या भूमीमध्ये खूप काही सोनं हिरे दडलेले आहेत म्हणून नव्हे. तर म्हणून आपली भूमी ही अशी श्रीमंत आहे असं नाही म्हणायचं. तर काय म्हणायचं, त्या जुबेदासारख्या लोकांमुळे तिचं ऐश्वर्य वाढणार आहे, असं लेखिकेचं म्हणणं आहे. फक्त सोन्याने आणि हिऱ्याने माणूस श्रीमंत नसतो, चांगली माणसं असणं गरजेचं आहे. तबस्सुम नुसती तिथे बसली होती. तिला काहीच कळत नव्हतं, कारण की ती एवढी लहान आहे, 4 वर्षाची, तिला काय कळणार ना. माझे शब्द वचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं. म्हणजे मी जे बोलत होती ना, ते शेखलासुद्धा पूर्णपणे कळत होतं का नाही, असं इथे लेखिका म्हणत आहेत. कारण त्या तशा भाषेमध्ये बोलत होत्या की लोकांबद्दल चांगलं विचार करणारे वगैरे, तसं तू तिला शिकव, हे सगळं. तर चला, आय होप तुम्हाला हा धडा आवडलेला असेल. तर आता आपल्याला स्वाध्यायाला सुरुवात करायची आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. त्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये याचे पूर्ण क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते आणि एक्स्ट्रा वर्कशीटमधले क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यासाठी पुढचा येणारा व्हिडिओ नक्की पहा. चला, तोपर्यंत बाय. आणि हा धडा तुम्हाला कसा वाटला, जुबेदा आणि शेख मोहम्मद शेख कसे वाटले, त्यानंतर लेखिकेचा स्वभाव तुम्हाला कसा वाटला, त्याबद्दल तुम्ही स्वतः त्यांच्याबद्दल लिहा, त्यांची व्यक्तिरेखा तुम्ही लिहा. ठीक आहे मुलांना, जेवढं तुम्ही लिहाल ना तेवढी तुमची छान प्रॅक्टिस होणार. आणि स्वमत वगैरे जे आहेत ना ते चांगले करा, कारण 2 मार्कासाठी प्रत्येकी येतात. तर व्यवस्थित ते करा. आणि जे पॉईंट्स मी अंडरलाईन करायला सांगितलेले ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. चला, मग भेटूया आपण पुढच्या स्वाध्याय लेखाच्यामध्ये. तर तोपर्यंत बाय, टेक केअर.